नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर थेट चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसमोरील अंतर्गत आव्हाने. आज आपण उपलब्ध असलेल्या मूळ संदर्भांच्या आधारे कोणत्याही पूर्वग्रहाविना या आव्हानांचं सखोल आणि अतिशय पद्धतशीर असं विश्लेषण करणार आहोत. देशाच्या एकात्मतेला तडा देणारे हे अंतर्गत घटक नेमकं कसं काम करतात हे आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाचे मुख्य 3 स्तंभ आहेत. पहिलं म्हणजे नक्षलवादी चळवळ, दुसरं जमातवाद आणि धर्मांधता, आणि तिसरं प्रदेशवाद आणि विकास. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, नक्षलवादी चळवळ, तिचा उगम आणि वाटचाल. आता इथं हा मूळ संदर्भ बघा. हा आपल्याला थेट या चळवळीच्या मुळाशी घेऊन जातो. यात स्पष्टपणे नमूद केलंय की या चळवळीची सुरुवात पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबारी इथून झाली. अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना एकत्र करून जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध हा लढा सुरुवातीला कसा उभा राहिला हे या ऐतिहासिक संदर्भातून अगदी अचूकपणे समजतं. पण आता हा बदलता कालक्रम बघा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. 1967 मध्ये जेव्हा नक्सलबारीत उठाव झाला तेव्हा तो फक्त शेतजमिनींच्या प्रश्नांवर आणि शोषणाविरुद्ध होता. पण पुढे काय झालं? ही चळवळ आपल्या मूळ उद्दिष्टांपासून हळूहळू पूर्णपणे भटकत गेली. शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचू न देणं आणि लोकशाही व्यवस्थाच अमान्य करून स्वतःची एक समांतर व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आणि अंतिमतः आपला दबदबा कायम राहावा म्हणून त्यांनी सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गनिमी फौज म्हणजेच PLGA ची स्थापना केली. शेतीच्या प्रश्नापासून सुरू झालेला हा प्रवास एका सशस्त्र संघर्षापर्यंत कसा पोचला हे यातून स्पष्ट होतं. आणि या संघर्षाचा विस्तार किती भयंकर वेगाने झाला हे पाहिलं तर खरंच धक्का बसतो. फक्त पश्चिम बंगालपुरती मर्यादित न राहता ही चळवळ थेट आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, करीमनगर भागात पसरली. त्यानंतर छत्तीसगडमधलं बस्तर, सुकमा, आपल्या महाराष्ट्रातले गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अगदी मध्य प्रदेशातले बालाघाट आणि ओडिशाच्या कोरापूटपर्यंत या चळवळीने आपले हातपाय पसरले. या विशिष्ट जिल्ह्यांची यादी पाहिल्यावरच या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानाची खरी व्याप्ती आपल्या लक्षात येते. आता आपण वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या आव्हानाकडे, जमातवाद आणि धर्मांधता. म्हणजेच जेव्हा आपला अभिमान विनाशकारी ठरतो. मूळ मजकुरात धर्मांधतेची अतिशय अचूक व्याख्या दिली आहे. धर्मांधता हाच खऱ्या अर्थानं जमातवादाचा मूळ पाया आहे. म्हणजे बघा, एखाद्या समाजात वेगवेगळ्या धर्माचे लोक शेकडो वर्ष गुण्यागोविंदांनी एकत्र राहत असतात. पण जेव्हा एखाद्याच्या मनातल्या या स्वाभाविक अभिमानाचं रूपांतर माझाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सगळे तुच्छ या भावनेत होतं, तेव्हा ती धर्मांधता बनते. मजकुरात हेही एक ऐतिहासिक सत्य नमूद केले की ब्रिटिशांनीच आपल्या देशात या जमातवादाचं बीज जाणीवपूर्वक पेरलं होतं. आणि हेच इथं अतिशय सुंदरपणे स्पष्ट केलंय. निकोप धार्मिक अभिमान आणि धर्मांधता या 2 गोष्टींमध्ये किती मोठा आणि गंभीर फरक आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या धर्माबद्दल आदर असणं ही एक अतिशय नैसर्गिक आणि निरोगी भावना आहे. पण जेव्हा तीच भावना एक प्रकारच्या विषारी श्रेष्ठत्वात बदलते तेव्हा ती व्यापक राष्ट्रीय हितालाच बाधा पोहोचवते. संदर्भातला हा सूक्ष्म दृष्टिकोन आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो. हा सगळा विनाश कसा घडतो याची ही एक डोळ्यांत अंजन घालणारी साखळीच आहे. सुरुवातीला काय होतं? संकुचित धार्मिक अभिमान निर्माण होतो. यातून वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये जो एक नैसर्गिक विश्वास असतो तो उडतो. आणि विश्वासाचा अभाव निर्माण झाला की आपलेच देशबांधव चक्क शत्रू वाटायला लागतात. आपल्याला राजकीय किंवा सामाजिक पातळीवर जाणीवपूर्वक डावललं जात आहे अशी काहींची समजूत होते. आणि मग यातूनच अगदी क्षुल्लक कारणांवरून दंगली पेटतात, निष्पाप जीव मारले जातात आणि सार्वजनिक मालमत्तेचं अतोनात नुकसान होतं. या संपूर्ण चर्चेतील सर्वात महत्त्वाचा धडा या एकाच ओळीत दडलेला आहे. माणसामाणसांतील विश्वास हा सहजीवनाचा आधार असतो. दंगली आणि हिंसाचारामुळे निर्माण होणाऱ्या कटू आठवणींमुळे हाच मूलभूत विश्वास कायमचा नष्ट होतो. आणि हा विश्वास तुटला की सामाजिक ऐक्याला आणि पर्यायाने राष्ट्रीय एकात्मतेला खूप मोठा तडा जातो. हे या मूळ मजकुरातून अगदी तटस्थपणे आणि स्पष्टपणे मांडलं आहे. चला आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे येऊया, प्रदेशवाद आणि विकास आणि यामागची आर्थिक दरी. इथं हा दुसरा मूळ संदर्भ पहा. प्रदेशवाद आणि स्वातंत्र्योत्तर काळात झालेला आर्थिक विकास आणि विशेषतः त्यातील असमतोल याविषयीचं अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण थेट याच मजकुरातून घेण्यात आलं आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रांतीय अस्मिता आणि प्रांतीय श्रेष्ठत्व यातील सीमारेषा ओळखणं. मी बंगाली आहे किंवा मी मराठी आहे असं सांगणं आणि त्याचा अभिमान बाळगणं ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे. पण
मी बंगाली किंवा मराठी असल्यामुळे इतर प्रांत्यांपेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना निर्माण होणं म्हणजे प्रदेशवाद. आपल्या प्रांतावरील प्रेमाला जेव्हा असं विकृत स्वरूप प्राप्त होतं तेव्हा हा अनावश्यक आणि घातक प्रांताभिमान जन्माला येतो. आता स्वातंत्र्योत्तर काळातल्या विकासाचा हा तक्ता बघा. जो आर्थिक असमतोल निर्माण झाला तो यातून अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि तमिळनाडूसारखी राज्ये आहेत जी आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या बरीच प्रगत झाली आहेत, तर दुसऱ्या बाजूला ओडिशा, बिहार आणि आसामसारखी राज्ये आहेत जी प्रगतीच्या या शर्यतीत आर्थिकदृष्ट्या तुलनेने अप्रगत राहिली. या तक्त्यामागचं लॉजिक एकदम साधा आणि स्पष्ट आहे. बघा, आर्थिक विकास हा कोणत्याही प्रगतीचा मूळ पाया असतो, बरोबर? ज्या राज्यांमध्ये आर्थिक विकास होतो ती राज्ये साहजिकच शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती यांसारख्या इतर क्षेत्रांतही मोठी प्रगती साधतात. पण जी राज्ये आर्थिकदृष्ट्या मागे राहतात ती मूलभूत नागरी सुविधा आणि शैक्षणिक प्रगतीतही मागे पडतात. आणि विकासातील याच असमतोलामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होतो, ज्यामुळे आपोआपच प्रदेशवादाला घतपाणी मिळतं. आपण आज पाहिलं की नक्षलवाद, जमातवाद आणि प्रदेशवाद हे सर्व प्रश्न कुठेतरी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक विषमतेतूनच जन्म घेतात. या सर्व विश्लेषणाच्या शेवटी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. समाज म्हणून आपण आपल्या स्थानिक ओळखी आणि अस्मिता जपत असतानाच राष्ट्रीय एकात्मतेसोबत त्यांचा एक निरोगी समतोल कसा साधू शकतो? याच समतोलावर आपल्या देशाचं भविष्य आणि अखंडता अवलंबून आहे. ह्याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.